नमस्कार मैत्रिणींनो, विन फॅशन हबमध्ये तुमचं स्वागत आहे। सार्थ बाळाचा पार्ट 2चं वेलकम आपण बघणार आहोत। राऊत परिवारामध्ये एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन आज होणार आहे। या आनंदमयी क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आम्ही सर्व आप्तेष्ट, पाहुणे, नातेवाईक, मित्र परिवार यांना आमंत्रित केले आहे। बघा तर आता बाळाचं ऑक्शन इथं चालू आहे। बघा आता मैत्रिणींनो, पुढे आता बाळाच्या आपण पाय इथे कुंकवाने असं पायाला सगळं कुंकू लावत आहे आणि कुंकवाने त्याचे पावलं आपण उमटवणार आहोत। अतिशय आमचं गोजीरवाणं हे बाळ इतकं सुंदर दिसत होतं त्या दिवशी। इवल्याशा पावलांनी घराचे मंदिर झाले, तुझ्या येण्याने आमचे आयुष्य सुगंधी झाले असं यावेळेस म्हणावंसं वाटतं। खरंच इतक्या छोट्या बाळाचं घरात येणं हे सगळ्यांच्याच आयुष्यातला हा एक आनंदाचा क्षण असतो। बघा मैत्रिणींनो, इथं आता ह्या चिमुकल्या बाळाच्या पायांना कुंकू लावत आहे आणि आता ह्या कुंकवानं आता आपण बाळाचे पाय उमटवणार आहोत। तर अतिशय हा सुंदर असा क्षण घरामध्ये आज बाळाचं आगमन होत आहे। खरंच सागरसाठी तर अभिमानाचा क्षण आहे आणि श्रद्धासाठी बाळ म्हणजे जीव की प्राण आहे आणि आजी आजोबांचा तर तो छोटा हिरो आहे। आता तुम्ही इथे बघत आहात की बाळाचा पाय उमटवण्यासाठी एक सुंदर असा रुमाल एक पाटावर ठेवून त्यावर आता बाळाचे पाय इथं उमटवत आहोत। आता तुम्ही बघा मैत्रिणींनो, यापुढे बाळाचे असे सुंदर पावले इथं उमटत आहेत। ही खरंच ह्या आठवणी आहेत आयुष्यामध्ये। पुढे मुलं आपली मोठी झाली की आपण हे सगळं त्यांना दाखवू शकतो आणि आताचं तर इतकं हे फास्ट आहे की आपण सगळं मुलांचं लहानपण असं कॅमेऱ्यामध्ये जपून ठेवू शकतो। इथे बघा तुम्ही आता हे पहा मैत्रिणींनो, सुंदर अशी बाळाची पावलं इथे उमटलेली आपल्याला दिसत आहेत आणि फोटोग्राफरसुद्धा ती पावलांचं शूटिंग घेण्यासाठी अगदी धडपडत होती। पुढे आता तुम्ही बघालच इथे मैत्रिणींनो, सगळे आप्तेष्ट, मैत्रिणी, नातेवाईक सगळे जमलेले होते सार्थ बाळाच्या वेलकमच्या कार्यक्रमासाठी। आणि आता तुम्ही पुढे बघालच आमच्या परिसरामध्ये सागर सध्याच्या आनंदाची नव्या आयुष्याची झाली सुरुवात। देवदूतच जणू अवतरला पुष्पा आणि विजयच्या अंगणात। देवदूतच जणू अवतरला पुष्पा आणि विजयच्या अंगणात। चिमुकल्या बाळा, तुझं मनापासून स्वागत। तुझ्या आयुष्यात सुख, शांती, संपत्ती, आरोग्य हे सतत नांदो, सतत नांदो। बघा आमच्या मैत्रिणीने किती सुंदर शब्दात बाळाचं वर्णन केलेलं आहे। आता पुढे ऐका। शुभ दिनी शुभ घडीला श्रद्धाच्या पोटी बाळ जन्माला। आनंदित केले राऊत कुळाला, जो बाळा जो रे जो। आनंदित केले कावरे कुळाला, जो बाळा जो रे जो। आनंदित केले साई लॉरेलला, जो बाळा जो रे जो। बघा आता आजी बाळाला घरात आणत आहे आणि बाळ किती सुंदर असं हसताना आपल्याला दिसत आहे। किती हसऱ्या चेहऱ्याचा आमचा सार्थ बाळ आहे आणि सगळ्या मैत्रिणी बाळाला पाहण्यासाठी अगदी उत्सुक होत्या आणि सगळेजण बाळाला पाहत होते। बाळाचे बाबा तर अगदी बाळाला कुठे ठेवू आणि कुठे नको असं करत होते। पहिल्यांदाच बाळ आपल्या घरी आल्यानंतर घरातल्या मंडळींना तर झालेला आनंद आहे, मैत्रिणींना झालेला आनंद आहे, आमच्या पूर्ण बिल्डिंगला झालेला आनंद आहे। तुम्ही बघू शकता इतकं छान वाटत होतं ना। आता बघा आमच्या पिंपळेगुरव परिसरातील नगरसेविका आज इथे आलेल्या आहे बाळाला आशीर्वाद देण्यासाठी। पल्लवीताई जगताप, अतिशय चांगलं असं व्यक्तिमत्व ह्या ताईंचं आहे। त्यांनी बाळासाठी खूप सुंदर असं गिफ्ट पण आणलेलं होतं। त्यांनी बघा आता इथे बाळाला घेतलेलं आहे आणि फोटोग्राफर पण फोटोशूट करत आहे आणि ताईंचा स्वभाव तर इतका छान आहे की नक्कीच त्या आपल्या गावासाठी, आपल्या वॉर्डसाठी खूप काही कामं करून दाखवतील असे। बघा इथे तू येते का पुढे? इथं उभे राहा। हा नाही नाही थोडंसं आवाज उठू क्या नाही नाही आता पटापट
हो कुठे आला बाळा? आज आपल्या इथे 7 बाळांच्या वेलकमसाठी पल्लवी ताई जगताप नवनिर्मिती नगरसेविका आज आपल्या इथे आलेल्या आहेत. सुरुवातीला तर मी तुमचं अभिनंदनच करेन. आमचं काम नाही. त्यामुळे आज सगळ्या मुलांच्या त्यांच्यासोबत ओळखी होणार आहे आणि आपल्या 7 बाळाला पण त्या आशीर्वाद देणार आहेत. चला तर मग आता बघूयात आपण पुढे. मला पण घ्या. यांना इकडे फिरवा. सुंदर असं ताईंचं व्यक्तिमत्व असल्यामुळे ताईंनी त्यांना गिफ्ट दिलं आहे. श्रद्धानी त्यांना साडी श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला आहे आणि त्यांनीही सुद्धा बाळासाठी खूप सुंदर असं गिफ्ट आणलं होतं. सगळ्या मैत्रिणी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी अगदी उत्सुक होत्या. आम्ही सगळ्यांनी त्यांच्यासोबत खूप सुंदर असे फोटो काढले आणि खरंच ताई खूपच छान आहे की ज्या खरंच आपल्याला असं वाटतं की नगरसेविका अशी असावी तर ती खरंच अशी की खरंच आपल्या नगराचा विकास करणारा त्यांचे विचार आहेत आणि महिलांना त्यांना पुढे न्यायचं आहे. महिलांसाठी त्यांना काहीतरी करायचं आहे आणि त्या नक्कीच करून दाखवतील अशी मी खरंच आशा करते. आणि पल्लवी ताईंचं खूप खूप अभिनंदन करते की आमच्या या कार्यक्रमाला त्या आल्या आणि एक नगरसेविका म्हणून आज आम्हाला त्या खूप चांगल्या एक नगरसेविका लाभलेल्या आहेत. त्यामुळे ताईंचं खरंच खूप अभिनंदन. सारथ बाळासाठी खूप सुंदर असा इथे पाळणा सजवलेला होता. अतिशय छान असं डेकोरेशनही होतं. सारथ बाळ आमचं इतकं छान त्या फुलांचं सगळ्यांचं निरीक्षण करत होतं. इवलीशी पावलं आणि इवलीशी हातपाय असं तर हलवत होता. बघा जेवणामध्ये काय मेनू आहे. दहीवडा आहे, रबडी आहे, पनीरची भाजी आहे. अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट जेवण होतं. माझ्या सगळ्या मैत्रिणी आम्ही इथे जेवायला बसलो होतो आणि जेवणाचा आस्वादही घेत होतो. मैत्रिणींनो खरंच ताईचा हा प्रोग्राम इतका सुंदर होता. कसा वाटला? चला बाय बाय. मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खरंच मला कमेंट करून सांगा. चला तर मग आता बाय बाय, परत भेटू.